असे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी चाहलो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. कोणत्याही मनुष्याला हे माहीत नसते की त्याचा जन्म कशासाठी होणार आहे. तो या जगात येण्याचा उद्देशही त्याला माहीत नसतो. पण जेव्हा आम्ही पवित्र शास्त्र बायबलमधून तिमोथेला पहिले पत्र अध्याय 1 व वचन 15 मध्ये असे वाचतो की ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात एक उद्देश घेऊन आला. तो उद्देश म्हणजे पापी लोकांना त्यांच्या पापापासून सोडविण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्त हा देव असताना मानव होऊन ह्या जगात आला. कारण कोणताही मानव किंवा प्राणी मानवाला पापापासून सोडू शकत नव्हते. मानवाच्या पापाचे मूल्य भरण्यासाठी देवाला निर्दोष, निष्कलंक, ज्याने कधीच पाप केले नाही अशा मनुष्याची गरज होती. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त देव असून मानव होऊन या जगात आला व त्याने स्वतःचे रक्त वधस्तंभावर वाहू दिले व प्राण दिला व त्याने मानवाच्या पापाची खंडणी भरली. त्याने मुक्तीचा मार्ग मोकळा केला. देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू केले आहे, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. देवाची इच्छा आहे की तुम्ही स्वतःच्या पापाबद्दल पश्चाताप करावा व प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तो माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारावे. देव करो तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगात येण्याचा उद्देश समजू. संपूर्ण जग